वळूयात पुढे. क्रिकेटर ते नेता असा प्रवास सुरू केलेल्या भाजपचा गौतम गंभीर यांना आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिल्लीतून त्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे. गौतम गंभीरनं उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घरी पूजा केली. यानंतर गौतम गंभीरला भाजपच्या पूर्व दिल्लीच्या जागेवरून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आलंय. गौतम गंभीरनं मंदिरात जाऊन नंतर होम हवन सुद्धा केलं. पूर्व दिल्लीतली ही लढत 2 खेळाडूंमधली लढत होणार आहे. आणि आता जाऊयात थेट पुण्यात, कारण शिवशाहीर आणि महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे हे मतदान करण्यासाठी आले आहेत. पुण्यातली ही दृश्य आहेत. बाबासाहेब पुरंदरे मतदान केंद्रावर पोहोचलेत आणि आपला मतदानाचा हक्क पार पाडत आहेत. आता वयोमानाप्रमाणे हात धरूनच त्यांना प्रवास करावा लागतोय, पण तरी देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे स्वतः मतदान केंद्रावर आलेत आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 96 वर्षांचे आहेत बाबासाहेब पुरंदरे आणि आजही त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा आहे. आजही शिवाजी महाराजांचे विचार आणि हे सगळं पोचवण्यासाठी ते अनेकदा फिरत असतात. मिलिंद, या निवडणुकीचं हे विशेष म्हणता येईल की अनेक दिग्गज म्हणजे ते कलाकार असोत, वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी नावं असोत, ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचतात आणि मतदान करतात. बाबासाहेब पुरंदरे आता संवाद साधतील. उत्साहाने रांगा लागलेला बघतोय. तुम्ही सुद्धा एका तरुणाच्या उत्साहाने इथं आलेला आहात. काय सांगाल तुमच्या निवडणुकीच्या आठवणी? आता आठवत नसेल कदाचित किती वेळा तुम्ही मतदान केलं, पण हा खरोखरच लोकशाहीचा महोत्सव आपण प्रत्येकाने तो गाजवला पाहिजे आणि कर्तव्य म्हणून, आनंद म्हणून सुद्धा आपण तो साजरा केला पाहिजे. आज इतक्या विविध मतांचे, विविध विचारांचे सर्व मतदार हसत खेळत या उत्सवात सामील झालेले पाहतोय मी. आज माझं वय 97 आहे, पण अनेक मतदान करण्याचा योग मला आला. पण मला असं वाटतं स्वतःला की आजचा जो उत्साह आहे तो विशेष आहे, तो चांगला आहे, असाच निरोगी कायमचा राहो ही इच्छा आहे. तुम्ही प्रचाराचा सगळा गलबला ऐकत आला आहात. तुम्ही काय मतदान करताना विचार करता, मुद्दे बघता, विकासाचे धोरण, पक्ष, उमेदवार? लोकांना उत्सुकता आहे की बाबासाहेब पुरंदरे काय बघतात मतदान करताना. आपली लोकशाही नवीन आहे, पण जगातली सगळ्यात मोठी आहे आणि या लोकशाहीचं सार्थक करणं आणि जगाला शिकवणं हे आपल्याला हक्कानं प्राप्त झालेलं आहे. खरोखर आनंद होतो की आमच्या खेड्यापाड्यातनं शेतकरी आणि अगदी गरीब परिस्थिती राहणारे वनातले लोकसुद्धा मतदानामध्ये उत्साहाने भाग घेतात. नक्की त्यांची काहीतरी एक सुप्त इच्छा आहे, महत्त्वाकांक्षा आहे. आज, उद्या, परवा, कदाचित 10 वर्षांनी, कदाचित आणखी काही वर्षांनी, पण ती पूर्ण सफळ होईल आणि जगातली अत्यंत उत्कृष्ट दर्जाची आदर्श लोकशाही ही भारतात आहे असं आम्ही गरजून लोकांना सांगू. हाच आमचा आनंद आहे, हीच आमची महत्त्वाकांक्षा आहे. प्रत्येक राज्यकर्ता दावा करतो की हे रयतेचं राज्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणानुसारच आम्ही काम करतो. खरोखर तुम्हाला तसं वाटतं का जेव्हा तुम्ही राज्यकारभार बघता, राज्याचा असेल, देशाचा असेल, छत्रपती शिवरायांच्या प्रमाणे करतायत का? लहान मुलांना रागवायचं नसतं, सोडायचं. 4 चुका होणारच आणि जरी चुका झाल्या तर ते उद्या शहाणे होणार आहेत हे तितकंच आपण अपेक्षित ठेवावं, मनात ठेवावं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. जनता हुशार आहे, ती राज्यकर्त्यांना ह्याच्यावरती आणेल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून मला असं वाटतं की आजची जनता कालच्या परवाच्या पेक्षाही जास्त नक्कीच सुज्ञ आहे, शहाणी आहे, शिकलेली आहे. त्याला सहज बनवणं शक्य नाही.